29 तारखेपासून मराठा समाजाचं मुंबईत आंदोलन सुरू होतं आणि काल 5व्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी हैदराबाद गॅजेटियर लागू करत असल्याचा जी.आर. मनोज जरांगे पाटलांना दिला आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं। पण जी.आर.मध्ये नेमकं काय आहे, त्याचा कायदेशीर अर्थ नेमका काय होतो, त्यातून मराठा समाजाला नेमकं काय मिळालं, या जी.आर.मुळे मराठवाड्यातले सगळे मराठे हे आता कुणबी होणार आहेत का, या जी.आर.चा मराठा समाजातल्या नेमक्या किती लोकांना लाभ होणार आहे, जरांगे पाटलांच्या इतर मागण्यांपैकी कोणत्या मागण्यांची पूर्तता होऊ शकते आणि कोणत्या मागण्यांची पूर्तता होणार नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाची फसवणूक झाली अशी चर्चा सोशल मीडिया आणि मीडियामधून सुरू आहे। या मुद्द्यात कितपत तथ्य आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाली असं तुम्हालाही वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर काल जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यात सरकारला अखेर यश आलं। काल सरकारनं जरांगे पाटलांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या पूर्ण करत असल्याचं जाहीर केलं। आता आपण या मागण्यांसंदर्भात मराठा समाजाच्या पदरात नेमकं काय पडलं ते एका मागणीनुसार तपासून बघू। तर यातली पहिली मागणी होती ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या तरुणांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत देण्याच्या संदर्भात। तर ही मागणी सरकारनं पूर्ण केली। आता या मृतांच्या नातेवाईकांना एस.टी. महामंडळात नोकरी आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे। दुसरी मागणी होती ती म्हणजे आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या आंदोलकांवर दाखल झालेले जे गुन्हे होते ते गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातली। तर हे गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे, पण हे फौजदारी स्वरूपातले गुन्हे आहेत, त्यामुळं हायकोर्टाच्या मान्यतेशिवाय हे गुन्हे मागे घेता येणार नाहीत असं कायदेशीर तत्त्व आहे। त्यामुळं हे गुन्हे मागे घ्यायला हायकोर्टाची मान्यता लागणार आहे आणि हायकोर्ट ती मान्यता देईल का याबद्दल साशंकता आहे। त्यामुळं सरकारनं नेमकं कशाच्या आधारे हा शब्द जरांगे पाटलांना दिलाय हे कळायला मार्ग नाही आहे। आता तिसरी मागणी होती ती म्हणजे मराठा हेच कुणबी आहेत असा कायदा करण्याची। सोबतच चौथी मागणी होती ती म्हणजे सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीची। तर त्यासाठी सरकारनं 2 महिन्यांचा वेळ मागवला आहे, पण कायदेशीरदृष्ट्या ते करता येणं शक्य नाही आहे असं अनेक तज्ज्ञ त्यांच्या वक्तव्यांमध्ये जाहीरपणे सांगतायत। त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आला तो गॅजेटियरच्या संदर्भातला। यातलं सातारा गॅजेटियर हे 15 दिवसांनी लागू होणार आहे, तशी जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतलेली आहे आणि हैदराबाद गॅजेटियर तात्काळ लागू करत असल्याचं सरकारनं जाहीर केलं। त्या संदर्भातला जी.आर. सुद्धा सरकारनं जरांगे पाटलांच्या हातात दिला। आता हे आंदोलन तर सुटलं, पण या जी.आर.मधून नेमकं काय मिळालं याची चर्चा कालपासून सुरू झाली। तर सरकारनं काढलेला तो हा जी.आर. आहे जो तुमच्या स्क्रीनवर दिसतोय। आता जी.आर.चं टायटल वाचा। काय आहे ते टायटल, तर हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत। आता लक्षात घ्या, यामध्ये ठळकपणे पात्र व्यक्तींचा उल्लेख केला गेला आहे। म्हणजे एक गोष्ट तर निकालात निघाली की जातीचं प्रमाणपत्र हे फक्त पात्र व्यक्तींना मिळणार आहे, म्हणजेच मराठवाड्यातले मराठे सरसगट कुणबी होणार नाहीत, तर फक्त पात्र झालेले लोकच कुणबी होतील हे इथं सिद्ध झालं। आता हे पात्र झालेले लोक नेमके कोण असतील, तर ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी हैदराबाद गॅजेटियरमध्ये सापडतील ते लोक म्हणजे पात्र झालेले लोक असतील। आता तुम्ही म्हणाल की आधी मराठा समाजाला या नोंदींच्या आधारे आरक्षण मिळतच होतं, मग यात नवीन काय झालं, तर या जी.आर.चं शेवटचं पान काढा, जिथं उपसचिव मॅडमची सही आहे त्यावरचा शासन निर्णयाचा पॅराग्राफ वाचा। हा अतिशय महत्त्वाचा पॅराग्राफ आहे। या शासन निर्णयातला दुसरा पॅराग्राफ पहा, काय दिलंय त्या पॅराग्राफमध्ये, तर मराठा समाजातील भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तीकडं शेत जमिनीची मालकी असलेला पुरावा नसल्यास, आता हे समजून घ्या
की पुरावा नसल्यास म्हणजे नेमकं काय, तर त्याची नोंद सापडत नसल्यास असा त्याचा अर्थ होतो. आता नोंद नसल्यावर नेमकं काय करायचं ते पुढं त्यांनी सांगितलं आहे. तर त्यांनी दिनांक 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज हे स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. आता हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर नेमकं काय होणार आहे, तर हे सुद्धा त्यांनी पुढं GR मध्ये सांगितलेलं आहे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. आता हे स्थानिक प्राधिकारी कोण असतील, तर त्याचा उल्लेख या पॅरेग्राफच्या वरती दिलेला आहे. तर कोण आहेत ते प्राधिकारी, एक म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, दुसरा म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरा आहे सहाय्यक कृषी अधिकारी. म्हणजे तुमचा तलाठी, ग्रामसेवक वगैरे गावातली जी मंडळी आहेत ते असणार आहेत. आता या लोकांनी तपासल्यानंतर लगेच कुणबी दाखला मिळणार आहे का, तर तसं नाही आहे. या लोकांनी तपासल्यानंतर अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळालेले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरचे स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी दाखला देण्याबाबत निर्णय घेतील. आता याचा काय अर्थ होतो ते सोप्या भाषेत समजून घ्या. तर कुळातील जे नातेवाईक आहेत म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसार तुमच्या वडिलाकडचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची भावकी आहे. आता या भावकीतल्या कोणाची जरी नोंद सापडली आणि त्याची व्हॅलिडिटी झालेली असली आणि तुमची नोंद सापडत नसली तर त्याच्याकडून तुम्ही प्रतिज्ञापत्र घेऊ शकता आणि या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तुम्हाला कुणबी दाखला मिळू शकतो. पण भावकीतल्या कुणीतरी व्यक्तीने प्रतिज्ञापत्र दिलं आणि लगेच दाखला मिळाला असं अजिबात होणार नाही आहे. मग कसं होणार आहे, तर हे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल असं GR मध्ये म्हटलं आहे. म्हणजे काय, तर तुमच्या भावकीतली ज्याची नोंद सापडली त्यानं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सुद्धा तुमची वंशावळ ही तपासली जाणार आहे आणि ती वंशावळ जुळली तरच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे. त्याशिवाय तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आधीचा जो शासन निर्णय होता, ज्याची नोंद सापडली त्याला दाखला मिळायचा, त्याच्यामध्येच थोडं सोपं करून दिलंय. सोपं काय केलंय, तर एखाद्या व्यक्तीला दाखला सापडला आणि त्याच्या भावकीतल्या दुसऱ्या व्यक्तीचा जर दाखला सापडला नाही तर त्याच्या प्रतिज्ञापत्रावर याची वंशावळ ही तपासली जाणार आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळू शकणार आहे. म्हणजे ज्यांचे पुरावे नाही आहेत त्यांच्यासाठी प्रमाणपत्र मिळवणं हे सोपं झालेलं आहे. पण OBC नेते ज्या प्रकारे सांगतायत की आता कोणीतरी प्रतिज्ञापत्र देईल आणि होलसेलमध्ये कुणबी दाखले वाटले जातील, असं अजिबात होणार नाही आहे. आता ते ही गोष्ट कशाच्या आधारे म्हणतायत, तर नातेवाईक या शब्दाच्या आधारे म्हणतायत. पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नातेवाईक म्हणजे कुळातील आणि कुळातील म्हणजे भावकीतील असा याचा अर्थ घेतला गेला आहे. नातेवाईक म्हणजे नातेसंबंधातला कुणीही व्यक्ती असा त्याचा अर्थ होत नाही. आणि त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र दिलं तर ही डायरेक्ट सर्टिफिकेट हे मिळणार नाही आहे, तर वंशावळ जुळवली जाणार आहे आणि ती जुळली नाही तर प्रमाणपत्र मिळणार नाही आहे. त्यामुळे या GR मध्ये नवीन असं काही नाही आहे, तर जुनीच प्रक्रिया जरा सोप्या पद्धतीने करून दिली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की जरांगे पाटलांनी हा GR का स्वीकारला, तर त्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेटमधले काही परिशिष्ट हे अभ्यासायचे राहिलेले आहेत, ज्याचा अभ्यास शिंदे समिती करणार आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडतील असं सांगितलं जात आहे. त्याचा फायदा हा मराठा समाजाला होणारच आहे. त्यामुळं मराठा समाजाला काहीच फायदा होणार नाही आहे असा अजिबात नाही आहे. आणि दुसरा मुद्दा हा जरांगे पाटलांच्या आंदोलक म्हणून आंदोलनातल्या चातुर्याचा आहे. काय आहे ते चातुर्य, तर 3 वाजेपर्यंत कोर्टानं जरांगे पाटलांना मैदान खाली करायला सांगितलं होतं आणि कोर्टाचा आदेश असल्यावर त्यांना ते मैदान खाली करावंच लागणार होतं. कारण जर जरांगे पाटलांनी मैदान खाली केलं नसतं तर पोलिसांना कोर्टाच्या आदेशानुसार ॲक्शन घ्यावी लागली असती आणि ही ॲक्शन घेताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असता. ही गोष्ट लक्षात घेता कोर्टाच्या आदेशांना बांधील राहून लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त गोष्टी
आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी केला आहे असं दिसतंय। हे त्यांचं आंदोलनातलं चातुर्यच म्हणावं लागेल, कारण कोणत्या क्षणाला माघार घ्यायची आणि कोणत्या क्षणाला आक्रमक व्हायचं हे ज्याला समजतं तोच खरा नेता असतो। त्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांचं शहाणपण आणि चातुर्य या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दाखवून दिल्यात असं पुन्हा एकदा दिसलंय। आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर मराठा समाज जिंकला की मराठा समाजाची फसवणूक झाली याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।